पीक पाणी आलं ते त्याला पड्यात पडू नका, कारण सर्व्हर डाऊन असते, ते नेट व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं 2-3 वर्षापासून वाटोळं झालेलं आहे. प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा. तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही. आता मी आहे ना मैदानात, आता बघतो ना शेतकऱ्याच्या कशा भरपाई लवकर देत नाहीत, कशी फसवणूक करतायत. इथून पाठीमाग आंदोलक त्यांचेच असायचे. पीक पाणी आलं ते त्याला पड्यात पडू नका, कारण सर्व्हर डाऊन असते, ते नेट व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं 2-3 वर्षापासून वाटोळं झालेलं आहे. प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा. तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही. आता मी आहे ना मैदानात, आता बघतो ना शेतकऱ्याच्या कशा भरपाई लवकर देत नाहीत, कशी फसवणूक करतायत. इथून पाठीमाग आंदोलक त्यांचेच असायचे, राज्यकर्ते तेच असायचे, म्हणजे कासारा त्यांच्या हातात. जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना, तर याच्यातून 60-70% हेच बाहेर निघतंय की आंदोलन करणारे त्यांचेच, सत्ताधारी तेच, आणि सत्य एखादं आंदोलन करणारा असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे. हे डाव असायचे त्यांचे. आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे कट्टर पोरं आम्ही आहेत. आता कसं काय शेतकऱ्याला फसवतात, मराठ्यांना फसवतात, धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात, 18 पगड जातीच्या लोकांना गोरगरिबांना कसे फसवतात आता बघतो आम्ही. शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहायला मिळतात. महिला भगिनी म्हणतात की आमच्या शेतीमालाला बाजार भाव द्या, तुमचे 1500 रुपये नको, सरसकट कर्जमाफी करा. वा पटलं आपल्याला, खरंय ना, तुमचे 1500. अरे आम्ही गमिले देतो पिकाच्या दिवशी, ते असे खळ केलं त्या दिवशी. हा इथं तुम्ही केलं हे वाईट नाही, ते चांगलंच असं योजना 100%. पण आमच्या आरक्षणाचं काय, लाडक्या बहिणीने दिलं ते भाच्याचं काय, त्याला आरक्षण पाहिजे ना. लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजे शेतात काम करतो त्याचं काय बांधाव, ते मेलांच्या घरात काम करू त्याच्या मालाला भाव द्यायचा आहे का नाही. तुम्ही आयुष्याचं द्या हो, तुमचे 1500 नको, 3000 नको, तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या. आमचं हे म्हणणं आहे. आता ती दिवाळी आली जवळ, आता ते आनंदाचा शिरा एक येईन, आता त्या आनंदाचा शिरा देणार. ते तेल कसलं गाणू, ते डाळ 15 दिवस भिजायला टाकली तरी भिजत नाही. आता ते देते ते, आता नुसते नादी लावते ते, आता फक्त नादी लावते. पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स GST साधी साबण घेतली तरी जागेवर पैसे कटत. आता पहिली उधारी असायची, GST आयकर नंतर भरला जायचा, आता जागेवर आहे, हलणं देत नाही. लय कर्तव्य दक्ष सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचे पैसे आमचे आम्हाला देऊ राहिले. 1500 रुपये पैसेच आमचे. वावर गेला देवेंद्र फडणवीस नागपूरच्या एखादा, आणि आम्हाला दिलेत ते. एखादा बांगला गेला का नाही, आमचेच पैसे आम्हाला दिलेत. देणार लोक ते का नाही घेऊ, लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पाहिजे, बिंदास घ्यायचे, पुढे कामाला येते. तुमचं गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हेही सत्तेत आहे, त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही. त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व नेत्यांना? फडणवीस आमचे विरोधक नाहीत, शत्रू नाहीत. जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांगतो, विरोधक नाहीत. फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही, पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठ्यांची, ती आता आम्हाला पटायला तयार. का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत का? तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालता, ही त्यांची वागणूक चांगली नाही. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही? याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले. हे आहेत मुंबईतले, पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे, मुंबई महानगर सोडता, हे सगळे मराठी नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज. देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही, कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर. भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर. आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो, ते करतेच ती आहेत. काही उपयोग नाही तुमचा गाडी असो, तुमची गाडी बिघडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार. मेन फिटरच देवेंद्र फडणवीस सरकार बनिणार. याचा नट बोल्ट त्याला बशीन, त्याचा नट बोल्ट याला बशीन. मेन फिटरच देवेंद्र फडणवीस. त्यांच्या हातात ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे. माझी विनंती आहे, मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. ते राजकारण तुम्हाला लकला, पण तुम्ही नाही दिलं. आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागली तर मी 100% बोलणार. आता तुम्ही आरक्षणावर बोलणार नाहीत, देणार नाहीत, तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार. ही विनंती. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी ना भीमाशंकर चरणी काय सद्बुद्धी मिळावी
आणि तुम्ही काय मागणं मागणार? तिथं गेल्यावर सांगतो ना, तिथं गेल्यावर मागावं लागेल ना, त्यांच्या चेअरने गेल्याच्या नंतर. पण हे काय ते आता काय एखादी आलंय विनाकारणच, आता आम्हाला माहित पण नव्हतं हे काय विषय काही, रात्री माहित झालं. आपल्या साहेबांनी सांगितलं की ते येणार आहेत त्याच दिवशी. आता आमचा टाइम मला वाटतं 2चा आहे. आमचे रस्त्याने बी लय मोठे कार्यक्रम आहेत. नाही ना, आमचे कार्यक्रम ना, आमचे नियोजित कार्यक्रम आहेत. आता आम्ही थोड्या वेळात आमच्या नियोजित कार्यक्रमाला निघणार. कार्यक्रम करत करत आम्ही भीमाशंकरला येणार. चलो दादा, धन्यवाद. याआधी पण विघ्न प्रतिक्रियाबद्दल व्यक्त तिथल्या स्थानिकाशी ज्यावेळी चर्चा केली ना, त्यांचं असं म्हणणं आहे की वार हे पश्चिमेकडून होतं, मग पश्चिमेकडचा पुतळा कसा पडला. आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. हे असं कसं होऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांझमध्ये त्या, म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी, असंही काहींचं म्हणणं आहे. त्याच्यात